जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता मी कोकणात आहे आणि शिमग्याच्या निमित्ताने मी इले. तर इकडे शिमग्यात आमच्या गोमूचे खेळ काढले जातात. ही परंपरा जुनी आहे. तर मी गोमूचा खेळ घेऊन जाणार आहोत. 3-4 वाडीतच जाणार असो आणि मला वाटतं ह्यो शिमग्यातलो 3-4 दिवस असा. तर लेटच झाला ॲक्च्युली खेळ काढू, कारण काही कारण असतो, अडचण असल्यामुळे. तर आता आम्ही काढतो गोमूचा खेळ. तर तुमका पुढे व्हिडिओमध्ये बघू गावात कोण काय पात्र झाली आहेत ती. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि हे गोमूचा खेळ तुम्ही एन्जॉय करा. इकडे अस्वल झाला. तुम्ही दाखव, चेहरा दाखव. पण अस्वलाच्या भूमिकेत कोण हा तू? कोण? दर्शन असा अस्वल दर्शन बनणारा. आणि इकडे हनुमान देव दादा बनणार आमचं. अरे हे कोण? संकासूर. बघा संकासूर गेलो धावत. काका काय बनता? कृष्ण. एका कृष्ण बनवतात. तुमका जाऊचं पण ना. हे काका नाटकात काम करतात. म्हटलं काका नाटकात काम करतात म्हटलं. हे बघा अस्वल बघा. अकडे रंगीत तालीम चालू. ही बघा ही राधा. ए यो काय म्हणतो तुला? रिव्हील कर, काय म्हणतो तुला? हनुमंत. तुमका अजून एक दाखवतोय. घुमट दाखवतोय. म्हणजे आमच्या इकडे स्पेशालिटी म्हणून म्हणजे वाद्य ढोलकी किंवा मुरदुंग याच्या लेवलला त्याच्याबरोबर ह्या एक वाद्य असतं आमच्या इकडे. कुंभार लोक, कुंभार समाज बनवता. तर या बघा तुम्ही बघू शकता. एकदम अतिशय भारी पद्धतीचा असा या वाद्य आणि दिसाक पण युनिक आहे आणि वाजाक पण मस्त. घुमटा बोलतो का? घुमटा. जेवढी उन्हात तापतली तेवढी वाजक एकदम भारी वाजतली. हे तुमका रंगही मिळणार. त्या दिवशी हे नाटक होता म्हणून ते रंग आणलेलं. काय करत नाही होता काय ना. उद्या रंगताला तर घेऊन येत रंग. नाही तर मग बॅगेत होतले माझ्या. अकडे एक सेपरेट ठेवत नाही. कशा ठेवू रे? डबल टिबल. आज नको जाऊ, देवळा उद्या जाऊ. उद्या जावा जेव्हा. उद्या तळी भरून झाली ना. इकडे मंडळी सगळी जमता. मयवडीतली सगळी मंडळी इली आहे इकडे. नागेश मळीये, इकडे केदार. दर्शन तू काय रंगतलं? दर्शन काय रंगतलं? राक्षस. दर्शन राक्षस बनता. सगळी गाणी येऊ म्हणणारा गोमूच्या खेळात. आजचे दिवस जरा 2-4 घेऊन जा. आता येत ना बाकीचे उशीर करतानाच नाही. तर तुमचं काय गावाचा नाही मग असली ती चाला. हे आजचे दिवस ह्याची आता घालून जावा. गोमू तयार होता. वाढी उद्या करायचा.
काढू आता काढू का होते नुसते रंगांना जसं आता काम करू का ऐकलं तोंडात का रंग लावून उपयोग ना रंगात रंगा उद्या तुमका बुकुट बिकुट देते हाणून ऐकलं राजा विजय करूया मस्त चला हे भाऊ पण अगदी सांगतोय अच्छा का निर्जय काढ बारके अशी निर्जय काढ दोरी की पाठी राहा नको तो चर्चाच करतो दोरी घे पुरा मोठी नव्हती एवढा चालू करू आपलं पहिलो खालच्या तुका काय करू का गावचा आपलं तुका सांगला तर तू घेऊन येशील आपल्याला नाही म्हणत काय त्याच्यात बघ गोमू आमचं बघा सगळ्यात लकीएस्ट पर्सन गोमू बनवायचा चान्स भेटलो आहे का बघा तयार झालो तुकाराम गावडे ऐकू दिसता रे कसं वाटतं बघ ना रंगवताना तुकाराम गावडे हे काय घेऊन टाकावं तुमच्या कंपनीत घ्या तुकाराम गावडे ऐकू वाटतं यो काय बनतो तुला अस्वल नाही काय रे तुझा पात्र हा वकील आणल्या ना बबन दादा ही सगळी आमची गोमूची पात्रा आता आमचं गोमूचा खेळ निघणारा या सगळ्या मंडळींचं वाडीत 2-3 वाडीतच फिरणार जास्त नाही बघा राक्षस बघा एका घुमाट बोलतात बघा किती नक्षीदार काम केलेला आणि आमच्या इकडचे कुंभार लोक बनवत होते हे बघा हनुमंत बघा जिट्टू हनुमंत इकडे पहिला पात्र बघा अक्षय गाडीगावकर आणि ह्यो सगळ्यात लकीएस्ट पर्सन गोमू आमचं ह्यो प्रवीण माझं गाणं म्हणतो ह्यो प्रदीप असा ह्यो आमचा रवी दादा असा हनुमान बनला ह्यो अक्षय आणि अस्वल अमोल अस्वल बनलो संतो बघा काय बनलो आहे सुरुवात करूया चला सगळे कलाकार तयार होतात थोडं उशीर झाला कारण कोण काय बनताला याचा सगळा नियोजन होता अचानक सगळा नियोजन झाला गोमूचा खेळ काढतात पण आमच्याकडे पूर्वीपासून काढतात पण मध्ये बरेच वर्ष काढलेलीच होतो आणि नंतर आता काढून सुरुवात केलेली आणि सगळी नवीन पोरं असत बरीच आणि 2-3 फक्त जुन्यातली जी पूर्वी पण गोमूच्या खेळात भाग घ्यायची
जरा लावो संध्या हा तो संतो हा संतोष घोणे बुजगाव ना सगळी पात्र रेडी झाली आहेत. आपली एक पात्र राहुला गणेश मेस्त्री रविना इकडे बघ इकडे आम्ही गोमू जोखेळा घेऊन वाडीत चाललो टेंबोडीत चाललो हे बघा गणेश मेस्त्री सस्पेन्स पात्र पाठून अक्षय येता त्याची साडी सुटत नाही ना अक्षय प्रदीप पाठून हनुमान देता रिहर्सल चालू हा आता आम्ही फौजदारांच्या घराकडे चाललो
काजी बघा. आता आम्ही चाललोय आता राहुल गोण्यांच्या घरी गोमूत्र केळी घेऊन. बघू आता राहुल गोणे आहेत का त्यांची मातोश्री मातोश्री ते स्वागत करतायत. आता आम्ही फौजदारांच्या घराकडे गेलो. आता आम्ही पुढच्या घराकडे चाललो फौजदारांकडून. आता आम्ही टेमवाडीत असो तर या कोणचा घर संत्या हे ते आपण गेलो होते आता गोमूचा खेळ गेलो होते नाना परब
नाना परब. ओके, आता कोणाकडे चाललो आपण? विरूचा बंदा. आता कोणाकडे? डायरेक्ट खाली. हा, आता आम्ही खालच्या टेंबवाडीत जातो. खालच्या टेंबवाडीत म्हणजे खाली फौजरांच्या घराच्या खाली. आता आम्ही कोणाकडे जातो रे? त्यांच्याकडे ना, आपले धक्केवाले ताते त्यांच्याकडे आपण चाललो आता. जिजी गोण्यांचं घर बंद आहे. राजू घोणे त्यांचं घर बंद आहे. तर आपण धक्केवाले ताते त्यांच्याकडे जातो. लोक आहे रे हो. चला आता आम्ही पुढच्या घरात चाललो. तो वैभव मळी आहे, एकदम आपले शिल्पाई आर्ट्सचे मालक सर्वेसर्वा वैभव मळी आहे. गणपती एकदम भारी बनवतात, रंगवतात.
प्रभाकर घोणे यांच्या इथे आलोय. तुषार घोणे यांचं घर आहे. काय अटका खातात सगळी जरा. ती बघा अटका या दिवसात धरतात. बघा दीदी अटका दाखवता. दीदी माका एक काढून दे. सोपी पण अटका काढता. ए सोपी डेवर ठेव. सोपी जरा माका पण काढ रे. एक बघा अटका. ए आमचं संकासूर राक्षस अटका खाता. अटका बोलतात एकदम रानटी फळ. आता आपण गिरणवाल्यांच्या घराकडे गेलो. किती मस्त घर बांधलेलं आहे. रम आता मळेवाडी करून मळ्यांचा आणि गणेश मेस्त्रींचा घर करून आता आमच्याकडे येईल गोमूचा डास घेऊन. आता आपण मिस्त्रींच्या घरात दिलो. केदार ना रे. कोणा कोणा केदार. फोनला बघ थर होता. थर जागा होता. झालं का
आता आम्ही गावठणवाडीत असो आणि ह्या तेजस मेस्त्रींचा घर आणि त्यांच्या घराकडे चाललो आहोत आपण. तुझ्या रूपाला गोकुळ सोडून आलो मध्ये मांडी लागत हौस, कृष्णयुगामध्ये मांडी लागत हौस, कृष्णयुगामध्ये मारी लागत हौस, कृष्णयुगामध्ये मारी लागत हौस, कृष्णयुगामध्ये मांडी लागत हौस, कृष्णयुगामध्ये मांडी लागत हौस. बलराम होता तर अशा प्रकारे आम्ही 4-5 घरांमध्ये गोमूचा खेळ घेऊन गेलो. तर आता मोबाईलची चार्जिंग पण माझी संपली आहे. तर आता मी व्हिडिओ एंड करतोय आणि गोमूचा खेळ तुमका कसं वाटलो हे आमचं पारंपरिक हा. थोडी गाणी नवीन थोडी गाणी पारंपरिक आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.